नमस्कार. आपला विषय चाललाय सर्वस्यच्या अहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृते ज्ञानमुपवहनंच वेदैश सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृत वेदविदेवच. आणि माऊलींनी या श्लोकावरती त्याचं निरूपण जे केलं त्या ओव्या आपण मागच्या वेळेस खरं म्हणजे पाहिलेत. याच्यामध्ये भगवंतानी अर्जुनाला आणि स्वाभाविकच तुम्हाला निमित्त करून असं म्हटलं की सर्वांच्या हृदयात तो अहम म्हणजे तो भगवंत आहेच आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. आपल्याला जे ज्ञान होतं किंवा आपल्याला जे स्मृती येते किंवा आपल्याला जे विस्मरण होतं ते सगळं जे की आहे ते भगवंताच्यामुळे होतं असा विचार पण आपण पाहिला. आणि मग वेद निर्माण करणारा, वेद जाणणारा किंवा त्याला जाणणाऱ्यासाठी वेदांचं माध्यम करणाऱ्या अशा सगळ्यांना हा कसा उपयुक्त होतो अशा प्रकारचा विचार माऊलींच्या मदतीने आपण पाहिला. खरं तर या 443व्या ओवीपर्यंत या श्लोकाचं निरूपण करून झालंय. परंतु माऊलींना आता जे काही हे सगळं वर्णन केल्यानंतर अर्जुनाच्या मनात जे काही घडलं त्याची इतकी छान जाणीव झाली आहे की आज माऊली कृष्णार्जुनाचं परत एकदा प्रेम आपल्याला व्यक्त करून सांगणार आहेत की त्या दोघांचं एकमेकांवर कसं प्रेम होतं. म्हणजे हे असं ऐकल्यानंतर आपण अगदी शेवटच्या अखेरच्या ओवीमध्ये कसं पाहिलं होतं की क्षीरसागरामध्ये पौर्णिमेच्या चंद्राचं जसं अगदी स्पष्ट प्रतिबिंब उमटतं तसं भगवंताच्या सांगण्याचं अगदी स्पष्ट प्रतिबिंब अर्जुनाच्या हृदयामध्ये अगदी निर्माण झालं. आणि त्यामुळे त्याला खरं म्हणजे एवढा आनंद झाला. हे सगळं जे की आहे ते त्याच्या सत्कर्मामुळे त्याला झालेल्या आत्मज्ञानाचाच तो परिणाम आहे. खरं म्हणजे त्याला आत्मज्ञान झालेलं आहे. म्हणजे ईश्वराशी त्याची पक्की ओळख झाली आहे. ज्याला आपण सुखरूप होणं म्हणतो तसा तो अगदी सुखरूप झाला. सगळं अज्ञान त्याचं दूर झालेलं आहे. अगदी अज्ञान समूळ नष्ट झालेलं आहे. म्हणजे चराचरामध्ये भगवंत आहे, तो सगळीकडे स्थित आहे. सर्वस्यच्या अहं हृदि सन्निविष्टो असं म्हणताय ना. या सगळ्या गोष्टी अर्जुनाला अगदी नीट कळलेल्या आहेत. मग आता प्रश्न असा आहे की आता ना आजच्या ओव्यांसाठी आपल्याला अगदी तरल मन आपलं करायचं आहे. कारण आता आपल्याला ह्या ज्या ओव्यातलं ह्या गीतेच्या संदर्भात काही त्याचा संबंध नाही आहे. कारण गीतेच्या श्लोकाचा जो काही अर्थ होता तो सांगून झालेला आहे. मग आता ह्या 444 पासून पुढल्या आज जे आपण अगदी 470 पर्यंत सगळ्या ओव्या घेणार आहोत याच्यामध्ये भगवंताचं आणि अर्जुनाचं एकमेकांवर असणारं प्रेम माऊली आपल्याला सांगणार आहेत. आणि ते प्रेम आपल्याला कळण्यासाठी आपलं मन पण तसं आपण तयार ठेवूया. कारण भगवंतानी प्रेम करावं भक्तावर. भक्त भगवंतावर प्रेम करतो अशी उदाहरणं आपल्याला खूप मिळतील. पण भगवंत पण तितकाच उत्सुक असतो भक्तावर प्रेम करण्यासाठी. आणि हा जो भगवंताच्या प्रेमाचा आनंद आहे तो अर्जुनाला काय झाला असेल याचा आपण विचार करण्यासाठी आपलं मन अर्जुन करायचं. अर्जुनासारखं तरल करायचं. त्याला किती आनंद झाला असेल तसा आनंदाचा अनुभव आपण या ओव्या वाचता घ्यायचा. यापूर्वी एकदा 10व्या अध्यायामध्ये भगवंताने असंच अर्जुनाच्या प्रेमाचं वर्णन केलं होतं. तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की अर्जुना मे परमं वचा शृणु. माझं जे बोलणं आहे ना परमं वचा श्रेष्ठ आहे ते तू ऐक. जे बोलणं मी जे बोलणार आहे ते कसं आहे तर हितकाम्य आहे. म्हणजे कल्याणासाठीच आहे. मी जे तुला सांगतोय त्याच्यामध्ये तुझं कल्याण आहे. आणि म्हणून ते भूय हा मी परत परत सांगतोय आणि ते तू नीट ऐक असं 10व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं होतं. आणि तेव्हा असं म्हणताना म्हटलं होतं की प्रियमाणाय कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे. तुझं खरोखर माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे मी जे काही सांगतोय ते मी पुन्हा पुन्हा सांगतोय. म्हणजे असं ना खरं तर व्यवहारात आपण पाहिलं तर एखादी गोष्ट कोणी पुन्हा पुन्हा सांगायला लागलं की आवडत नाही. म्हणजे आता तुमच्या आमच्या वयाचा विचार करता हा अनुभव आम्हाला प्रत्येकाला येत असेल की आपण काहीतरी सांगायला जावं आणि समोरच्या मुलाने किंवा मुलीने किंवा सुनेने आपल्याला आई हे सांगून झालं आहे तर आपण हे पुन्हा पुन्हा सांगतो. ते सांगण्यामध्ये आपल्याला आनंद असतो. इथलं हे सांगणं जे आहे ना ते अर्जुनाच्या हिताचं कल्याणाचं तर आहेच. भगवंताला जाणीव आहे की मी हे परत परत सांगतोय. पण का सांगतोय तर यात तुझं कल्याण आहे. मुलांना सांगताना आपण म्हणतो की अरे माझं ऐक. कारण ते जे काही ऐकायला मी सांगते त्याच्यात तुझं कल्याण आहे असं आपल्याला म्हणायचं असतं. तसं अर्जुनाच्या कल्याणाचं भगवान सांगतोय.
आणि ते सांगायला अर्जुन म्हणजे ते ऐकायला अर्जुन अगदी उत्सुकच आहे. त्याला भगवंताच्या सांगण्याचा तुझं सांगून एकदा झालाय असं अर्जुन म्हणत नाहीये, कारण ते ऐकण्यामध्ये सुद्धा अर्जुनला तितकाच आनंद आहे. पुन्हा पुन्हा जरी सांगितलं तरी सुद्धा ते अर्जुनाला हवं आहे असा त्याचा अर्थ. काही गोष्टी अशा असतात की त्या पुन्हा पुन्हा आठवण्यामध्ये पण आनंद असतो. आणि इथे तर काय कृष्ण आणि अर्जुन बोलणार आहेत त्यात सुद्धा अर्जुनाच्या बाबतीत असं आहे, म्हणजे खरं तर भगवंताचं 5ही पांडवांवर प्रेम आहे, पण तरीसुद्धा पांडवानां धनंजया असं त्यांनी स्पष्टपणानं विभूती सांगताना सांगितलं आहे. त्यामुळे या धनंजयावर अतिशयच प्रेम आहे भगवंताचं, आणि म्हणून अर्जुनाला भगवंत काही विशेष सांगणार आहे. विशेष सांगणार नाहीये खरं म्हणजे, सांगितलेलंच सांगणार आहे, पण तरीसुद्धा आपण अंतःकरण तयार करूया, तरल करूया. असं आहे की दुर्योधनाला भगवंताने एकदा सांगितलं होतं की पांडव सत्याच्या बाजूने आहे आणि पांडवांच्या बाजूला मी आहे. स्पष्टपणानं दुर्योधनाला भगवंतांनी सांगितलं होतं की तू पांडवांचा द्वेष करतोयस आणि ते पांडवांचा करतोयस म्हणजे माझाही करतोयस, पण मला मात्र ते धर्माप्रमाणे वागतायत, त्यामुळे मी तर त्यांच्याशी एकरूप झालेलो आहे, मी त्यांच्या बाजूला आहे असं दुर्योधनाला स्पष्टपणाने भगवंतांनी सांगितलं होतं. तसंच आपल्याला कळलं की युधिष्ठिराला सुद्धा भगवंतांनी एकदा सांगितलं होतं की तो तुझा भाऊ आहे. म्हणजे खरं तर युधिष्ठिराने भगवंताला म्हटलं होतं की अर्जुनाला सांभाळ, तेव्हा भगवंतांनी उत्तर दिलं होतं की तू काळजीच करू नको, तुझा तो भाऊ आहे, माझा तो सखा आहे, भाऊ आहे, संबंधी पण आहे आणि मित्र म्हणजे मित्र असल्यामुळे तू काळजीच करू नको, त्याला मी आणि मला तो असे इतके प्रिय आहोत की आम्ही एकमेकांसाठी प्राण सुद्धा देऊ. अशा प्रकारचं युधिष्ठिराला सुद्धा अर्जुन सांगितलं. आणि आपल्याला महाभारतातल्या अनेक कथांमध्ये असं दिसेल की अगदी त्यांनी वचन घेतलं, म्हणजे प्रतिज्ञा घेतली होती की घेणार नाही शस्त्र हातात, तरी सुद्धा भगवंतांनी हातात शस्त्र घेतलं होतं. किंवा हा सूर्य हा जयद्रथासारख्या जे प्रसंग आहेत त्याच्यात अर्जुनाला कसं त्यांनी वाचवलं होतं. अशा अनेक गोष्टी म्हणजे युक्त्या सांगितल्या होत्या. अशा अनेक ठिकाणी आपल्याला भगवंताचं अर्जुनावरती किती प्रेम आहे दाखवण्याची उदाहरणं आहेत. एकूण अर्जुनाच्या बाबतीत पण आहे. हे महाभारताचं युद्ध संपल्यानंतर विश्रांती घेणार अर्जुन, झोप लागलेली होती, पण आवाज येत होता कोणता, कृष्ण कृष्ण कृष्ण, श्वासागणिक कृष्ण 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 आवाज येत होता. आणि मग पाहिलं तर लक्षात आलं की तो श्वासागणिक आतून कृष्ण कृष्णच आवाज येत आहे. इतका तो अर्जुन सुद्धा भगवंताशी एकरूप झालेला आहे असं या दोघांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे. आणि आज तर असं आहे की अर्जुनाला भगवंतच सांगतायत की याला खरं तर आत्मज्ञान झालेलं. माऊलीने उदाहरणपणे चपकल दिलंय की आकाशातला चंद्र त्या क्षीरसागरामध्ये अगदी स्पष्ट प्रतिबिंब त्याचं पडतं, इतकं स्पष्ट प्रतिबिंब म्हणजे भगवंताच्या सांगण्याचं अर्जुनाच्या चित्तावर स्पष्टपणानं उमटलेलं आहे. आणि त्यामुळे आता खरं तर सर्वत्र ब्रह्माचा अनुभव आहे असं असताना आता हा काय व्यक्त करणार असं आपल्याला वाटेल. त्यामुळे 444 पासूनच्या ओव्या वाचणं हे अतिशय आनंददायी आहे. त्याचा अनुभव आपण आज घेऊया. का प्रतिभिंती चौखटे समोरील चित्र उमटे, तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांद तसे बोधू. अर्जुने आणि वैकुंठे, अर्जुन आणि श्रीकृष्ण भगवंत वैकुंठ नायक परमात्मा हे दोघं जण काय आहे तर जसेच्या तसे उमटले. कुठे उमटले तर प्रतिभिंती चौखटे, एखाद्या भिंतीवरचं चित्र समोरच्या स्वच्छ असणाऱ्या आरशासारख्या स्वच्छ असणाऱ्या भिंतीवर त्याचं तंतोतंत चित्र उमटावं तसं श्रीकृष्ण भगवंतानं सांगितलेलं अर्जुनाच्या अंतःकरणावर शुद्ध चित्त असल्यामुळे तंतोतंत उमटलंय. म्हणजे आत्मज्ञान झालंय असा त्याचा अर्थ. वैकुंठ नायकाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या चित्तावर अगदी ठसली. तरी बाप वस्तू स्वभाव फावे तव तव गोडिये राहो, म्हणून अनुभवी यांचा रावो अर्जुन म्हणे. आणि आता इथे बाप शब्द वापरला म्हणजे ह्याच्यापेक्षा असं महाराज म्हटलं तरी पण महाराज वस्तू याचा अर्थ आत्मवस्तू, आत्मज्ञान. वस्तू महिमाच, आत्मज्ञानाचा महिमाच आहे. काय महिमा आहे तर जसं जसं त्याचं आकलन होत जातं, आकलन झालंय ज्याचं त्यालाच कळतं, त्यामुळे तो जो काही अनुभव दृढ होतो ते जे काही आकलन कळतं त्याची ना अशी गोडी वाढत जाते. आणि म्हणून
ह्या अर्जुनाला आता ते बरोबर कळलेलं आहे, म्हणून ते म्हणतात भाग्यवंतांनी. अर्जुन म्हणे अनुभवियांचा रावो, भाग्यवंतांमधला अनुभव घेणाऱ्यांमधला श्रेष्ठ असा अर्जुन काय म्हणाला, तर अर्जुनाला जी व्यापकपण बोलता निरुपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलले देव. देवा तुम्ही मला व्यापकपण, तुमचं जे व्यापकपण आहे ते सांगता सांगता प्रसंगाच्या अनुरोधाने आपलं शुद्ध निरुपाधिक स्वरूपाचं जे वर्णन केलं, म्हणजे ईश्वरत्व जे तुम्ही मला सांगितलं ते पुन्हा एकदा मला सांगा. अर्जुन भगवंताला असं म्हणतोय की तुमचं व्यापकपण मला सांगितलं, तुमचं ईश्वरत्व म्हणजे काय ते तुम्ही मला सांगितलं, शुद्ध चैतन्य निरुपाधिक म्हटलंय, कुठल्याही उपाधी खेरीज. आपण प्रत्येक गोष्टीला काहीतरी उपाधी लागते असं म्हणतो ना, नाही तर कळत नाही, तर इथे निरुपाधिक, उपाधी खेरीज तुमचं शुद्ध असं चैतन्य जे ईश्वरत्व आहे ते तुम्ही मला सांगितलं. तर हे जे वर्णन केलं ते एक वेळ अव्यंगवाणे की जो का मज कारणे तेथ तेथ द्वारकेचा नातू म्हणे बरे केले. 447व्या अर्ध्या 2 चरणामध्ये अर्जुनाचं बोलणं आहे. लगेचच भगवंतांनी त्याला उत्तर दिलंय, लगेच तेथ द्वारकेचा नातू म्हणे भले केले. वा वा वा, छानच मागणी केली. ते एक वेळ अव्यंगवाणे की जो का मज कारणे, माझ्यासाठी हे तुम्ही परत एकदा सांगा, पुन्हा एकदा हे जे काही तुम्ही सांगितलं म्हणजे खरं मला कळलं आहे, पण तरी देखील तुम्ही मला परत एकदा सगळं संपूर्णपणे स्पष्ट करून सांगा अशी माझी इच्छा आहे, असं अर्जुनाने म्हटलं. सगळं कळलेलं आहे, ईश्वरत्व म्हणजे काय माहिती आहे, मला कळलं आहे, पण असं मला कळलं आहे असं म्हटलं नाही, पण तरी मला एकदा परत सांगा असं अशी इच्छा व्यक्त केली. आणि त्याला उत्तर काय देत आहेत भगवंत, ते तर द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. अरे वा, छानच मागणं मागितलंय. म्हणजे अर्जुन भगवंताजवळ जे काही मागतो आहे ते अर्जुनाला मिळावं अशी इच्छा असणं हे ठीक आहे, कारण मागतोच येतो, त्यामुळे अर्जुनाला मिळायला हवंच आहे, स्वाभाविकच आहे. पण भगवंताला सुद्धा त्याचा इतका आनंद झालाय की त्यांनी जे मागणं मागितलंय ते मला द्यायचंच आहे, त्यांनी मागितलंय आणि त्याला द्यायला मिळालंय. अरे वा, छान छान सांगतो ना तुला, म्हणाले तुला जे हवं आहे ते मी सांगतो. पै अर्जुना आम्हाही वाढेकोडे भगवंतांनी कबूल करून टाकलाय की तुला जे काही हवं आहे ना ते मला देणं हे खरंच कौतुकाचं आहे. आम्हालाही वाडेकोडे, वाडेकोडे म्हणजे अगदी कौतुक आहे, तुझ्या मागण्याचं आम्हाला कौतुक आहे. अखंड बोलावं आवड आहे. खरं तर या विषयावर बोलावं असं मला सारखंच वाटतं, अखंड बोलाय वाटे. ज्या ईश्वरत्वाबद्दल, ज्या निरुपाधिक आध्यात्मिक ज्ञानाबद्दल, ज्या आत्मज्ञानाबद्दल भगवंतांनी एवढं वर्णन केलं आणि अर्जुनाला कळलं, अर्जुनासारखा श्रोता समोर आहे, तर हे सगळं सांगण्याची मलाही आवड आहे आणि म्हणून त्याबद्दल बोलावं असं मला सारखं वाटतं. परी काल कीजे, पण काय सांगू तुला, न जोडे पुसते ऐसे. पण अरे काय सांगू, पुसतोय असा कोणी विचारणाराच मिळत नाही. तुझ्यासारख्याने विचारलं तर मी सांगणारच, पण हे असं मला सांगा असं कोणी म्हणतच नाही. ज्याला त्याला आपल्याला अगदी या क्षणी तुम्हाला सुद्धा आठवण झाली असेल, आपण नेहमीच उदाहरण घेतो की वंदोलेकर महाराज म्हणजे मी नामाचं दुकान काढलंय, मी सगळ्यांना नाम वाटायला बसलोय, पण लोक माझ्याकडे येतात हिंग जिऱ्याची, त्याला काय करावं. लोकांना त्याचं प्रापंचिक गोष्टीच लोकांना हवी आहे, मी मात्र इथे नाम लुटायला, नाम द्यायला बसलोय. तसं आता भगवंत सांगतोय की अरे तू हे मागणं मागितलंस ना, मला द्यायचंच आहे, मला बोलावंसंच वाटतं. हे कोणी विचारलं की मला आनंदच होतो, पण काय सांगणार, कोणी विचारणारच भेटत नाही. आता काय करावं. खरंच असं होतं की काय चांगलं आहे ते कळलंय, त्यांचं पण त्यात चांगलं आहे हे पण कळलंय, पण कोणी लक्षच देत नाही. अशा वेळेला काय करावं. अशा वेळेला खरोखरच आणि मनोरथांसी फळ जोडलासी तू केवळ, जे तोंड भरून निखळ आलासी पुसो. ते म्हणतात मनोरथांची फळ, आज माझं मनोरथ फळास आलं. भगवंतालाच किती आनंद झालाय बघा, त्याचंच मनोरथ हे सगळं सांगावं अशी इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण झाली. आणि कशामुळे झाली, अर्जुन तुझ्यामुळे बरं का. तू मागणं मागितलंस आणि मला द्यायचंच होतं, मला ते देण्यामध्येच आनंद आहे, ते सगळं पुन्हा सांगण्यामध्ये आनंद आहे, ते मला तुला सांगायचंच होतं. आणि तू म्हणशील की असं म्हणजे तोंड भरून निखळ, निखळ म्हणजे काहीही शंका न धरता
ते जे काही स्वरूपाविषयी, आत्मज्ञानाविषयी, निरुपाधिक असं जे काही सांगायचं आहे, शुद्ध चैतन्य सांगायचं आहे, त्या स्वरूपाविषयी तुला जाणून घ्यायचं आहे. तू म्हणतोयस पुन्हा सांगा, हे सगळं तू म्हणतोयस ना, म्हणून मला आनंद झालाय. त्यावेळी कुठलीही शंका मनात न धरता याच्याविषयी तुला मी सगळं सांगणार आहे. आता काय सांगणारा तयार आहे, ऐकणारा तयार आहे, आनंदाने तयार आहे. काय हे पुन्हा पुन्हा काय सांगायचं असं अजिबात म्हणत नाहीये. तेच तेच सांगू नको असंही ऐकणारं म्हणत नाहीये. इतके दोन्हीही एवढे उत्सुक असल्यानंतर किती आनंद झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो. जे अद्वैत हिवरी भोगीजे, अद्वैत हिवरी भोगीजे, जे अनुभवीच तू विरजे, पुसोनी मज माझे देताची सुख. आता हे जे काही सुख आहे हे अद्वैताचं सुख आहे. भगवंत आणि अर्जुन कसे एक मिळून गेलेले आहेत, ते अद्वैत हिवरी भोगीजे, ते अद्वैत प्राप्तीचं खरं सुख आहे. आणि हे अद्वैताचं सुख कोणामुळे मिळालं, तर तुझ्या सहाय्यामुळे मिळालं. तर तो जो काही अद्वैताच्या सुखाचा अनुभव आहे तो तुझ्यामुळे मिळालेला आहे. हे जे अनुभवीच तू विरजे. पण पुसोनी मज माझे देताचे सुख. पण झाला असं की हा द्वैताचा अनुभव सुख देण्याचा म्हणजे सुख द्यायला सहाय्यभूत तूच झालायस. आता इतकं सगळं अद्वैत प्राप्तीचा अनुभव झालेला असून सुद्धा तू प्रश्न विचारला असता, मला परत म्हणाला असता सांग म्हणून, ते जे तू सांगितलंस त्यामुळे तो जो सुखाचा अनुभव आहे तो तू मला घडवतोयस पुन्हा, तो आनंद मला परत मिळतोय. हे जे सगळं झालं त्याच्यामध्ये अद्वैताचा अनुभव मिळालाच आहे, अद्वैताचं सुख मिळालं. आपण दोघं एकच झालेलो आहोत. इतकं अद्वैत सुख प्राप्त झालंय, भक्त भगवंत एकत्र झालेला आहे. पण तुझी जी मागणी आहे स्वस्वरूपाचा अनुभव मला परत एकदा सांग असं जे तू म्हणालास, तर ना हा माझ्या सुखाचा अनुभव तू मला घडवतोयस, मलाच आनंद मिळतोय असं वाटतंय. तुला वाटतंय, तू म्हणतोय सांग मला परत एकदा, ते ठीक आहे. पण सांगण्यामध्ये मलाच तुझ्यापेक्षा अधिक आनंद आहे. काय दोघांचं चाललं आहे म्हणजे खरं तर ना उलटीच गंगा वाहते असं म्हणायला हवं. ते अर्जुनाने मागणं मागितलं, भगवंताने ते पूर्ण करणं इतपत ठीक आहे. पण तो जो भगवंताचा आनंद आहे, एवढा आनंद भगवंताला झालाय की यापूर्वी सुद्धा आपल्याला माहिती आहे की असा भगवंताचा अर्जुनाविषयीचा जो आनंद आहे किंवा अर्जुनाचं जे कौतुक आहे ते भगवंताने पूर्वी पण असं व्यक्त केलेलं आहे. तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की जसं पर्वत शिखरं असतात आणि त्या पर्वत शिखरांकडे जणू काही त्या पर्वताला जाऊन ढग चिकटतात म्हणे, तसं म्हणे होतं की भगवंतच तो भक्ताकडे जाऊन चिकटतो. असं म्हटलं की ऐसे अर्जुना येऊ ते सर्वेश्वरे, पाहून बोली जे आदरे, गिरी देखोनी सुभटे मेघू जैसा. 53वी ओवी आहे 10वी अध्यायातली. यापूर्वी असंच वर्णन भगवंतानी केलं. इतकं म्हणजे अर्जुनाबद्दल, आपल्या या भक्ताबद्दल भगवंत किती आदराने बोलतायत. त्याला म्हणतायत की अर्जुना येऊ दे सर्वेश्वर, त्याला सगळं जे काही गुह्य ज्ञान होतं ते गुह्य ज्ञान दिलं आणि त्यालाच का दिलं तर तोच पात्र आहे हे गुह्य ज्ञान घेण्यासाठी, योग्यतेचा असा अर्जुनच आहे. आणि म्हणून ते ज्ञान त्याला झालं आणि त्याची जी काही हे सगळं ज्ञान घेण्याची किंवा अवधान देण्याची त्याची जी काही वृत्ती आहे, त्याचा जो काही स्वभाव आहे, तो पाहून भगवंतानी असं म्हटलं की अरे ते पर्वत शिखर आहेत ना, त्या पर्वत शिखर पाहून ढगच त्यांना चिकटायला येतात. तसं अर्जुनाचं हे सगळं पाहून ते भगवंतच त्याचं गुणगान गायला येतात. इतकं भगवंताचं आणि अर्जुनाचं प्रेम यापूर्वी अनेक वेळा माऊलीने व्यक्त केलंय. आता स्वतः ते म्हणतात, जैसा आरिसा आलिया जवळ दिसे आपण पे आपला डोळा. हे तर आता सगळ्यांना सहज कळणारी गोष्ट आहे. आरसा समोर आला की आपण आपला डोळा पाहू शकतो. आरशाशिवाय आपला डोळा आपल्याला दिसणार नाही. लेन्सेस लावणारे, डोळ्यात काजळ घालणारी मंडळी पाहतात आरशात बघून करतात. तर आरिसा आलिया जवळ दिसे आपण पे आपला डोळा. आपला डोळा आपल्याला पाहायचा झाला तर समोर आरसा आला की दिसतं, बरोबर आहे. तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी. तसं म्हणे होत आहे तशासारखं तुझ्याबरोबर जसं असतं तसं दिसतं ना प्रत्येक बारशात, तसं म्हणे होत आहे की तुझ्याबरोबर जो असा संवाद, तो कसा संवाद तर शुद्ध संवाद केल्यामुळे अर्जुना माझंच मला सुख झालंय. आपलाच आपल्याला डोळा जसा दिसतो तसं सांगण्याचं सुख तुला काय होतं ते होईलच, पण मलाच सुख झालंय.
ते पुन्हा सांगताना पुन्हा तसंच सुख मला प्राप्त होणार आहे, असा भगवंताचाच आनंद भगवंत व्यक्त करतोय. त्याचा संवाद या तो निर्मळ शिरोमणी. बरं, साधा साधा नाही बरं का, ते जे काही आनंद होणार आहे तो एकदम वरचा आनंद होणार आहे, शिरोमणी. आणि अर्जुना म्हणतात की माझंच मला, म्हणजे मी तुला सांगताना तुला काय सुख होईल त्याच्यापेक्षा जास्त मलाच सांगताना सुख होणार आहे, अशा पद्धतीने भगवंतानी अर्जुनाचं कौतुक केलंय. तो आ नेणोनी पुसावे मग आम्ही परिसू बैसावे, तो हा गा पाडू नव्हे सोयरिया. आता इथे अर्जुनाला भगवंता तुला माहिती नाही, तो आ नेणोनी, नेणोनी म्हणजे तुला माहिती नाही, तुला कळत नाही पुसावे, आणि तुला कळत नाहीये म्हणून तू पुसावे विचारतो आहेस, असं खरं म्हणजे नाहीये. तुला सगळं कळलेलं आहे आणि तरी देखील तू विचारतोयस हे मला माहिती आहे. आणि त्यामुळे तू नेणता, तुला कळत नाहीये म्हणून पुसावे, म्हणून तू विचारतोयस, आणि मग आम्ही परिसावे म्हणजे आम्ही त्याचं उत्तर द्यायचं. तो हा गा पाडू नव्हे, ते खरं म्हणजे नाहीच आहे, असा हा प्रकार नाहीच आहे. इथे एखादी गोष्ट तुला माहिती नाहीये आणि ती मला सांगायची असं काही नाहीये. जे तू विचारतो आहेस ते तुला माहितीच आहे, पण परत माझ्याकडून तुला ऐकायचं आहे. तर ह्यातला काही नेणं ते पण आहे, अज्ञान आहे, आणि ते अज्ञान माझ्या सांगणे दूर होणार असं काही नाहीये. तुला माहितीच आहे सगळं, तरी देखील आम्ही सांगणारच, असा खरा इथे काही प्रकार नाही आहे. माहिती नसणारं सांगायचं नाही आहे. तुम्ही आम्ही पूर्ण एकरूपच आहोत, अद्वैतच चाललेलं आहे. पण आता हे असं बोलून काय झालं बघा, ऐसे म्हणून आली गले कृपादृष्टी अवलोकिले. असं नुसतं बोलून थांबलं नाही, दोघांनी अगदी बघा गळा मिठी मारली आहे. ऐसे म्हणून आलिंगला एवढा आनंद झालाय की अरे तू काय मला विचारतोस, तुला तर सगळं माहितीच आहे, पण तरी पण मी तुला सांगणार आहे, कारण सांगण्यात मला आनंद आहे, असं म्हणून भगवंतानी अर्जुनाला मिठी मारली आहे, गळा मिठी मारली आहे. आणि अत्यंत दृष्टीमध्ये इतकी कृपा आहे भगवंताची, कृपादृष्टी अवलोकिले. अर्जुनाकडे असं प्रेमाने कृपेने पाहिलेलं आहे. आणि मग देवो काय बोलिले, असं जवळ घेतलंय अर्जुनाला. आणि भगवंत काय म्हणाले अर्जुनाशी, इतकं कृपादृष्टी टाकलेल्या ह्या आपल्या अत्यंत प्रेमळ भक्ताकडे भगवंतानी मिठीत त्याला घेतलाय आणि दृष्टी टाकली. तो काय म्हणाला, पै दोन्ही ओठी एक बोलणे. काय म्हणतात भगवंत, अरे ओठ दोन पण बोलणं एकच. वरच्या ओठाचं बोलणं वेगळं, खालच्या ओठाचं बोलणं वेगळं वेगळं नसतं. ओठ दोन पण बोलणं एक. दोही चरणी एक चालणे, पाय दोन आहेत पण चाल एकच आहे. दोन डोळे आहेत पण दृष्टी एकच आहे. दोन टिपऱ्या आहेत पण नाद एकच आहे. आपल्याला उदाहरणं देता येतील. भगवंत त्याची आठवण देतोय की अरे तुझं विचारणं आणि माझं सांगणं हे काय एक दोन नाही आहेत, हे एकच आहे. प्रश्न आणि उत्तर असे दोन नाहीच आहेत, कारण इथे सगळं जे काही तू मला विचारतोयस आणि मला जे काही तुला सांगायचं आहे ते तुला माहितीच आहे. आणि त्यामुळे प्रश्न आणि उत्तर मिळून एकच, सगळं एकच आहे. आत्मज्ञान ज्याला म्हणतात, तात्पर्य ज्याला म्हणतो ते एकच आहे, असं भगवंतानी सांगून टाकलं. दिसायला दोन आहेत कृष्ण आणि अर्जुन, पण एकरूप झालेले आहेत. आणि दाखले पण असे दिले माऊलीनी की ओठ दोन असले तरी बोलणं एक, दोन पाय असले तरी चाल एक. तसे अर्जुन आणि कृष्ण दोन असले तरी ते एकरूप झालेले आहेत. एवं आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थाने. त्यावेळी तू आणि मी दोन असले तरी एकच आहेत. सांगते पुसते येथे दोन्ही एक. सांगणारा आणि विचारणारा. विचारणारा अर्जुन आणि सांगणारा कृष्ण असे दोन नाहीच आहेत, हे दोघं एकच आहेत. उपदेशक आणि श्रोता दोन्ही एकच. खरं आहे. ऐसा बोलत देवो भुलला मोहे, अर्जुनाने आलिंगुनी ठायसे, मग ब्याहाला म्हणे नोहे आवडी हे. आता डोळ्यापुढे आणा, एकमेकांच्या मिठीत आहेत. अत्यंत कृपादृष्टी अर्जुनावर आहे. आपण दोघं एकच आहोत असं भगवंतच स्वतः म्हणतात. मी सांगणार आणि तू ऐकणार असं काही नाहीच आहे म्हणतात. असं सगळं बोलणं चाललेलं असताना इतकं स्नेहाने, म्हणजे याची म्हणतात तसे हृदयीचे त्या हृदयी कळले, इतकं स्नेहाने इतकं प्रेमाने इतका मोहित झालाय भगवंत अर्जुनावर. आणि असं जे काही गहिवरून भगवंत सांगतायत, बरं मिठीत घेतलेलं आहे म्हणजे बोलणं पण किती हळू असेल. असं काही मोठ्यांदा बोलायची आवश्यकता नाही आहे.
मिठीत घेतलेलं आहे म्हणजे कानात फक्त हळू आवाजामध्येच भगवंत त्या अर्जुनाला बोलत असतील. आणि मग ठाई आहे म्हणजे क्षणभर असंच गेला आणि एकदम भगवंताच्या लक्षात आलं. काय भगवंताच्या लक्षात आलं? ऐसा बोलत देव भुलला बोहे. असा तो अर्जुनाच्या प्रेमात भुलला, कारण मिठीत घेतलेला आहे. आणि मग बिहाला, घाबरला, म्हणाला हे काही बरोबर नाही, हे असं चालणार नाही, असं मोहात अडकून चालणार नाही, अर्जुनाकडून आपल्याला काय वेगळंच करून घ्यायचं आहे आणि असं दोघं मोहात पडलो तर काय होईल. किती जरी आपल्याला आवडलं असलं, हा प्रसंग इतका जरी याचा असला तरी योग्य नाही. त्याच्याशी संवादच केला पाहिजे. संवाद संपवून चालणार नाही. त्याला जे आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याच्यातून त्याच्या कर्तव्याची जबाबदारी त्याच्यावर त्याला टाकायची आहे. त्यामुळे संवाद सुखच बरोबर आहे. मग बिहाला म्हणे नोहे आवडी आहे, हे काही बरोबर नाही आहे, स्वतःशीच म्हणाला. आणि इथून पुढे स्वगत आहे, भगवंताचं स्वगत आहे. भगवंताच्या मनात काय चाललेलं आहे ते भगवंत इथून पुढे यायला सांगतोय. इतका त्याला अर्जुनाच्या जवळ घेतल्यानंतर अर्जुनाच्या प्रेमाचा इतका मोह पडलाय. आता याला काय सांगायचं आहे, ह्याला सगळं माहिती आहे तरी पण मी याला सांगतो. हा आनंद झालाय आणि लगेच लक्षात आलाय की हा मोह आहे, या मोहात अडकून चालणार नाही. झाले इक्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे किडाळ. अहो त्या उसाच्या रसाची ढेप म्हणजे गूळ तयार करताना त्या रसाचा तयार झालेला गूळ खराब होऊ नये म्हणून त्याच्यात लवण म्हणजे क्षार घालावे लागतात, मीठ घालावं लागतं, म्हणजे मग तो तयार झालेला गूळ खराब होत नाही. संवाद सुखाचे रसाळ नासेल तिथे. आपल्या दोघांचा गुरु शिष्य संवाद चाललेला आहे, अर्जुन कृष्णाचा संवाद चाललेला आहे. आणि हे संवाद थांबला तर गडबड होईल. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला द्वैताचंच राहिलं पाहिजे. त्या द्वैतातच कोडी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बोलणं थांबवलं पाहिजे. म्हणजे हे असं आवश्यकताच नाही आहे वगैरे वगैरे, ऐकणारा बोलणारा हो, पण ते सगळं सांगितलं पाहिजे. थांबवून नाही चालणार. द्वैतात राहून दोघं जण आपण आहोत, मी कोणीतरी सांगतोय तो ऐकणार आहे असं करायला हवं. कारण संवादातच सुख आहे. भगवंत अर्जुनाशी मोठ्या आपलेपणानं आणि आनंद मिळावा, भगवंतालाही आनंद आहे, अर्जुनाला आहेच आहे. आणि असं ते सगळं पुन्हा एकदा शुद्ध चैतन्य ईश्वरत्व आता सांगणार आहे. हे सगळे स्वगतच्या ओव्या झाल्या. आधीच आम्ही या काही नरनारायणाशी भिन्न नाही, परी आता जिरो माझ्या ठाई वेगू हा माझा. सगळंच आहे की हा जो काही वेग निर्माण झालाय ना हृदयामध्ये भेटीचा, असं आलिंगन दिलाय आणि अर्जुनाला भेटलाय. हा जो नरनारायणामध्ये भेद नाहीच आहे, अद्वैत साधलाय. नर आणि नारायण एक रूप झालेले आहेत. पण आत्ता हा प्रेमाचा वेग थोडा जिरवला पाहिजे असं भगवंताचं स्वगत चाललेलं आहे. म्हणजे 446, 456, 457 आणि 458 या ओव्यात लक्षात येईल की हे जे नेमकं दोघांचा जो काही एकरूपता झाली ती भगवंताच्या लक्षात आलं की असं चालणार नाही. आपल्याला पुन्हा एकदा संवाद साधता आला पाहिजे, द्वैतात यायला पाहिजे. या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे वीरेशा पै गातो तुवा कैसा प्रश्न केला. आणि मग भानावर आले भगवंत आणि भगवंताने त्याला विचारलं काहीतरी आपल्याला आठवल्यासारखं. या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे वीरेशा. त्या वीराला म्हणजे अर्जुनाला भगवंत सावध झाले आणि म्हणाले काय रे काय तू काय प्रश्न विचारलास. आता भगवंताला काय प्रश्न काय विचारला हा काय लक्षात नव्हता का. परंतु हे सगळं स्वगत झालं. आपलं काहीतरी गडबड होतीये, आपण मोहात पडतोय, आपलं अद्वैत साधणं हे काही बरोबर नाही आहे, नरनारायण एकरूप झाले हे काही बरोबर नाही आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा तू काय रे विचारलंस मला असं म्हणून अर्जुनाला पण सावध केलंय. जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता, छानपैकी भगवंताच्या मगर मिठीत होता, अगदी छानपैकी त्याला आनंद झालेला होता, तो परतून या मागवता. तोही सावध झाला, भगवंत सावध झाला, आलिंगन दिलं होतं, ते हात बाहू बोकळे केले आणि परतून या मागवता. अर्जुनही सावध झालाय. आणि मग प्रश्नावळीची कथा ऐकू आला. इतका श्रीकृष्णमय अर्जुन झालेला होता. पण देवाने विचारलं काय रे विचारलंस. त्याबरोबर तो भानावर आला आणि
आपल्या प्रश्नाचं उत्तर ऐकायला उत्सुक झाला. सांग म्हणाला. तेथ सद्गदे बोले, अर्जुने जी जी म्हणितले, निरुपाधिक आपुले रूप सांगा. खूप आनंदात आहे अर्जुन आणि इतकं भगवंतानी छान जवळ पण घेतलेलं आहे. सद्गदित झालेलं आहे आणि सद्गदित झाल्याने अर्जुन त्याला म्हणाले, देवा देवा खरंच कृष्णा मला आपलं निरुपाधिक रूप सांगा. मध्ये कुठली उपाधीच नाही, खरं खरं जे काही शुद्ध चैतन्य आहे, ईश्वरत्व आहे ते मला सांगा, असं मी तुम्हाला म्हणत होतो. काय विचारलंस असं विचारलं ना, तर मी तुम्हाला हेच विचारतो. अगदी खरं तर भान हरपलेलं होतं, शब्दही फुटत नव्हता तोंडून, पण अजून भानावर आला आणि आपला प्रश्न त्याला आठवला आणि त्याने पुन्हा म्हटलं की तुमचं मला निरुपाधिक रूप आहे ते पुन्हा एकदा सांगा. यया बोला तो शारंगी, तेच सांगावया लागी, उपाधी दोन्ही भागी निरूपित असे. अर्जुनाचं बोलणं ऐकून यथा बोला तो शारंगी, जसा अर्जुनाचं बोलणं ऐकलं आणि निरुपाधिक रूप सांगायचं आहे, ते निरुपाधिक रूप सांगायला सुरुवात करताना तोच सांगाव्यासाठी उपाधी दोन्ही भाग निरूपित असे. त्यांनी काय केलं, भगवंतानी उपाधींचे 2 प्रकार सांगितले. आता खरं म्हणजे आपल्याला असं श्रवण करणाऱ्याला आम्हाला वाटेल की अरे प्रश्न काय विचारलाय, अर्जुनाला निरुपाधिक रूप पाहायचं आहे, निरुपाधिक रूपासंबंधी ऐकायचं आहे आणि भगवंत तर उपाध्या सांगायला लागला, असं कदाचित मनात येईल. श्रोत्यांच्या मनात काय येईल हे माऊलींना माहितीच आहे. त्या माऊली लगेच पुढल्या अभियानमध्ये श्रोत्यांच्या मनातली शंका व्यक्त करतात. पुसुलिया निरुपहित उपाधी का सांगे येथ, हे कोणाही प्रस्तुत गमे जरी. इच्छा काय आहे, पुसुलिया काय विचारलंय, काय निरुपहित, निरुपाधिक रूप ऐकण्याची इच्छा आहे. काहीही उपाधी नाही असं जे भगवंताचं रूप आहे. आपल्यामध्ये भगवंत आहे पण उपाधी देहाची आहे, कुठल्याही उपाधी रहित असं भगवंताचं रूप ऐकण्याची इच्छा आहे असं अर्जुनाने विचारलेलं होतं. आणि देव आता काय करणार आहे, भगवंत काय करणार आहे, प्रथम उपाधीचं वर्णन करतायत. पण हे कोणाही प्रस्तुत गमे जरी अशी जर कोणाला शंका येणार असली तर माऊली आपल्याला सांगतायत असं पहा आणि एका पाठोपाठ एक अनंत दृष्टांत देतात. ते दृष्टांत देताना आपल्या लक्षात येईल की शब्द वेगळे असले तरी कृती तीच आहे आणि म्हणून उपाधी जरी सांगायच्या असल्या तरी त्याच्याद्वारे निरुपाधिकच रूप भगवंताचं सांगितलं जात आहे. अशा एका पाठोपाठ एक या 464व्या ओळीपासून अखेरपर्यंत माऊली देणार आहेत. छान सगळे दृष्टांत आहेत. पहिला दृष्टांत आहे, तरी ताकाचे अंश फेडणे, याची नावं लोणी काढणे. ताक घुसळायचं आणि ताकाचा अंश काढायचा म्हणजेच लोणी काढणे. ताक घुसळल्यावर लोणी येतं आणि 2 पदार्थ वेगळे होतात. लोणी काढणं म्हणा किंवा ताक बाजूला करणं म्हणा, एकच गोष्ट आहे ना, क्रिया काही स्वतंत्र आहे, या शब्द वेगवेगळे असले तरी. तसंच चोखाची आहे शुद्धी तोडणे, किडची जेवी. म्हणजे सोन्याचं उदाहरण दिलं आहे की चोख सोनं लागतं, शुद्ध सोनं हवं असेल तर काय करावं लागतं, त्या सोन्यामध्ये असणारं जो अशुद्ध धातू आहे ते जे काही मिसळलेलं आहे तर जाळल्यानंतर तो अशुद्ध धातू काढून टाकायचा. शुद्ध सोनं मिळवण्यासाठी ते जाळून टाकलं, अशुद्ध बाजूला केलं की शुद्ध सोनं आलंच. मग शुद्ध सोनं काढा किंवा अशुद्ध असणारा धातू जाळून टाका, म्हटलं काही तरी क्रिया एकच आहे. लोणी काढा म्हटलं काय आणि ताक बाजूला करा म्हटलं काय, शुद्ध सोनं द्या म्हटलं काय आणि त्यातला हिंकच धातू जाळून टाका म्हटलं काय, कृती तीच आहे, वेगळी काही नाहीच आहे. कळेल आपल्याला की अशी उदाहरणं का माऊली देत आहेत. बाबुळीची सारावी होते, बाबुळ याचा अर्थ शेवाळ, सारावी होते बाजूला सारलं जातं, परी पाणी तवं असे आहे. पाणी होतच, पाणी स्वच्छ पाणी निर्मळ पाणी खाली आहेच, ते वरचं शेवाळ बाजूला केलं की आत पाणी आहे. मग शेवाळ बाजूला करा म्हटलं काय किंवा पाणी शुद्ध
घेतलं असं म्हटलं काय, असतंच ते पाणी शुद्ध. शेवाळं बाजूला केलं की शुद्ध पाणी. करावं लागत नाही. शुद्ध पाण्याला निर्मळ बनवायचं नाही, ते आहेच. भगवंताचं आपल्याला निरुपाधिक रूप पाहायचं आहे. तर लोणी त्याच्यामध्ये आहेच, शुद्ध सोनं त्याच्यामध्ये आहेच, शुद्ध निर्मळ पाणी आहेच. बाजूला काय करायचं? ताक बाजूला करायचं, हिणकस धातू बाजूला करायचा, शेवाळं बाजूला करायचं, दृश्य जग बाजूला करायचं. अजून संपली नाही दृष्टांत. मधून मधून पुन्हा एक आपल्याला काही दृष्टांत माऊली का देत आहेत असं कळण्यासाठी पुन्हा एकदा म्हटलं. शेवा बाबुळीची सारावी होते, पण पाणी तव असे आहे. ते शेवाळं बाजूला केलं, पाणी निर्मळ काही तयार करावं नाही लागलं, ते होतंच. अभ्राची जावे गगनते सिद्धची की. अहो ते ढग येतात, नाहीचे होतात. आकाश मूळचं आहेच आहे. आकाशात ढग आले, आकाशातले ढग गेले असं किती जरी बोललं तरी ते आहे ते आहेच. ते ढग गेले तसंच आकाश आहे, त्याच्यासाठी काहीच करावं लागलं नाही. मूळचं ते स्वच्छच आहे. वरील कोंडियाचा गुंडाळा झाडून केली या वेगळा. आता हल्ली तांदूळात भातकणाचे कण सुद्धा येत नाहीत. त्या पुढल्या आपल्या नातवंडांना भातकण म्हणजे काय दाखवायला सुद्धा नाही आहे खरं म्हणजे, पण आपल्याला माहिती आहे. तर तो जो काही भातकणामधला तांदूळ बाजूला करायचा, कोंडा बाजूला करायचा, वरील कोंडियाचा गुंडाळा, तांदूळाच्या वरती असणारा तो जो कोंड्याचा गुंडाळा आहे तो बाजूला केला, झाडून केली या वेगळा. आणि मग आपण म्हणूया की थोडं कांडावं लागतं, पाखडावं लागतं आणि तो कोंडा बाजूला होतो. निदान ह्या गोष्टी आपण सगळ्या पाहिलेत तरी आपल्या पिढीने, त्यामुळे आपल्याला तांदूळ सडणं आणि कोंडा बाजूला करणं म्हणजे काय ते कळेल. तर हा कोंडा बाजूला, पण म्हणजे तांदूळ होताच, त्याला काही करावं लागले नाही, कोंडा बाजूला करावा लागलाय. कणू घेता विरंगुळा असे काही, म्हणजे ते शुद्ध धान्य मिळायला काय वेळ लागणार आहे का? हे पैसे वेळ लागणार, कोंडा बाजूला काय की धान्य मिळणार. तैसा तसं आपल्याला चाललंय भगवंताचा उपाधिरहित असं जे काही भगवंताचं रूप आहे ते भगवंत अर्जुनाला दाखवणार आहे आणि आपल्याला पण दाखवणार आहे. पण आपल्याला पण कळायला हवं अर्जुनासारखं, म्हणून आधी दृष्टांत देऊन ठेवले माऊलीने की हे सगळे लक्षात घ्या आणि त्यावर विचार करा. तैसा उपाधी उपहिता शेवटू जेथ विचारिता ते कोणातेही न पुसता निरुपाधिक. त्याप्रमाणे विचार केला असता काय होतं, अज्ञान किंवा अविद्या, काय अविद्येची जी उपाधी आहे त्या उपाधीच्या संबंधाने असणारं जे काही आहे ते सगळं बाजूला होतं आणि जे उरतं स्वरूप, ते स्वरूप हे शिल्लक राहतं. त्याला म्हणायचं निरुपाधिक. आत्ताच्या सगळ्या उदाहरणातल्या दाखल्यांमधलं हे घेतलं, अर्थ कळला तर आपल्याला कळेल. आता एक लक्षात घ्यायचं की आपला चेहरा आरशात दिसतो, त्यामुळे आरशाची उपाधी असल्यामुळे तसंच्या तसं बिंब त्याच्यात उमटतं. पण ते बिंब आणि प्रतिबिंब ह्याच्यामधली ती उपाधी बाजूला केली तरी ते आहेच, हे तर आपलं लक्षात येतच आहे. त्यामुळे उपाधी बाजूला केली तेव्हा उपहित चैतन्य, खरं तर तो आरसाही गेला आणि ते बिंबही गेलं, प्रतिबिंबही गेलं. मूळ जे आहे ते आहेच आहे, ते काही जात नाही. त्याला शुद्ध चैतन्य असं म्हटलं. आणि हे काय होतं तर हे न पुसता, ते कोणातेही न पुसता, हे न विचारताच कळावं, म्हणजे सारासार विचार करावा. आणि सारासार विचारानं सगळ्या उपाधींचं निरसन केलं. आता ह्या सगळ्या उपाधी आहेत. ताक बाजूला केलं आणि छानपैकी नवनीत मिळालं, किंवा शुद्ध सोनं मिळण्यासाठी ते बाकीचं सगळे जे काही धातू होते हिणकस ते बाजूला केले आणि शुद्ध सोनं मिळालं. याच्यासाठी करायच्या ज्या गोष्टी होत्या, नवनीत मिळण्यासाठी घुसळण्याची क्रिया होती ती केली असेल, शुद्ध मिळण्यासाठी हिणकस धातू घालण्यासाठी अग्नीत ते टाकावं लागलं असेल,
आता म्हटलं तसं की आरसा ही मध्ये उपाधी लागली असेल किंवा शेवाळं बाजूला करण्यासाठी आपल्याला हाताने का होईना ते शेवाळं बाजूला करावं लागलं असेल आणि मग ते निर्मळ शुद्ध पाणी मिळालं असेल. आकाशामधले ढग बाजूला गेल्यावर निरभ्र आपलं मूळ आकाश आपल्याला दिसलं असेल किंवा आता म्हटलं तसं की ते तांदूळाचा दाणा मिळण्यासाठी वरचा कोंडा बाजूला केला असेल. हे सगळं जे आहे त्या दोनही गोष्टी आता उपाधिक आणि निरुपाधिक हे काय. उपाधिक हे अज्ञान आहे. ते सगळं बाजूला केलं. ज्या ज्या नको असणाऱ्या गोष्टी बाजूला केल्यावर हवी असणारी चांगली गोष्ट मिळाली. नवनीत मिळालं, शुद्ध पाणी मिळालं, सगळं मिळालं. हे कशामुळे मिळालं? सारासार विवेकानं मिळालं. सारासार विवेक केला की अज्ञान बाजूला होतं आणि जे ज्ञान होतं ते निरुपाधिक चैतन्य आहे. सार वेगळं काढलेलं आहे, अज्ञान दूर झालेलं आहे, उरलं ते शुद्ध चैतन्य आहे. असा विचार मौली आपल्याला याच्यात सांगतात. आणि तेच अर्जुनाला पुन्हा एकदा भगवंत सांगतात. जैसे न सांगणेवरी बाळा पतीसी रूप करी, बोल निभालेपणे विवरी अचर्चा ते. आता ह्या 468व्या ओवीमध्ये एक इतका सुंदर दाखला माऊलीने दिलाय. तो त्यांच्या काळातला आहे. आज हे अजिबात लागू होणारं उदाहरण नाही, पण आपण कल्पनेनं ते समजून घेऊचा प्रयत्न करू. जैसे न सांगणेवरी बाळा पतीसी रूप करी. पूर्वी लहान वयामध्ये लग्न व्हायची आणि ती अशी लहानशी मुलगी लग्न झालेली. पतीचं नाव घ्यायचं नाही 4 माणसांमध्ये ना, त्यामुळे तिचं नाव पतीचं न घेता ती खाली मान घालून थांबते आणि मानेनच हो नाही म्हणते. हे जसं आहे आता जैसे न सांगणेवरी म्हणजे सांगायचं नाही आहे तिला, न सांगता मानेनच ती काहीतरी सांगते आहे. बोल निमालेपणे विवरी अचर्चाते. अचर्चा म्हणजे न बोलता, वर्णन करत नाहीये, आपल्या पती संबंधी काही बोलत नाहीये. निमालेपण म्हणजे कुंठित झाले. तिचे शब्द तिने मौन घेतला, ती बोलत नाही. मानेनच तिने तिच्या पतीचं नाव काय आहे याच्याबद्दल अन्य कोणी जे बोलतायत त्याच्यावर तिने मानेनीचा होकार दिला तेवढाच. ते जे आहे ते शुद्ध निरुपाधिक स्वरूप चैतन्य. शब्द न वापरता कळलेली गोष्ट. शब्द वापरलेले नाहीत. ईश्वराच्या वर्णनामध्ये श्रुतींनी मौन घेतलं, नेती म्हटलं. ईश्वराचं वर्णन करता आलं नाही. एवढे दाखले का दिले तर ते सांगता येत नाहीये म्हणून. त्यामुळे ईश्वरत्व म्हणजे काय ते शब्दाने कळलं नाही. त्या मुलींनी आपल्या पतीचं नाव घ्यायचं नाही म्हणून मानेनच काहीतरी आपलं होकार दिला, त्यावरून कळलं. तिच्या मौनातून जे काय कळायचं ते कळलं. तसंच आहे श्रुतीनं नेती म्हटलं. ईश्वराचं वर्णन करता आलं नाही. अर्जुना, ते माझं ईश्वरत्व तू जाण. आता हे शब्दात सांगता येत नाहीये, त्यामुळे कसं सांगायचं. म्हणून देव उपाधींचं वर्णन करतात, ज्यामुळे ते वेगळं करता येईल त्याचं वर्णन केलं. माऊलींजवळ बरेच दाखले आहेत, त्या माऊलींनी अनंत दाखले देऊन सांगितलं आणि नेमकं ईश्वरत्व म्हणजे काय ते आपल्याला समजलं. पै सांगण्याजोगे नव्हे तेथीचे सांगणे ऐसे आहे, म्हणून उपाधी लक्ष्मी नाहे बोलीचे आधी. म्हणजे जे सांगण्याजोगं शब्दात सांगण्यासारखं नाही आहे त्याचं असं आजूबाजूला दाखले द्यावे लागतात ना, वर्णन असं करावं लागतं ना. शब्दात सांगता येत नाही नेमकं ईश्वरत्व म्हणजे काय असं वर्णन करता येत नाही. आता म्हणून मग या भगवंतानी लक्ष्मीपती म्हटलंय त्याला, म्हणून उपाधी लक्ष्मी नाही बोलीचे आधी. लक्ष्मीपती भगवंताने प्रथम असं उपाधींचं वर्णन केलं की असं सगळं होतं, त्याच्यामध्ये जसं असतं ना तसं असतं ना तसं, अशी उदाहरणं देऊन आपल्याला ईश्वरत्व म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणखीन सांगतात पाडव्याची चंद्ररेखा कशा खाणाखुणा कराव्या लागतात, कशी उदाहरणं द्यावी लागतात आणि ते समजून घ्यावं लागतं. जसं श्रुतींचं सांगून झालं, त्या छोट्या विवाह झालेल्या मुलीचं वर्णन करून झालं, हे सगळे दृष्टांत देऊन झाले. आता म्हणतात तो प्रतिपदेचा चंद्र असतो ना, पाडव्याची चंद्ररेखा निरुती डावावया शाखा. तो प्रतिपदेचा जो चंद्र असतो ती कोर असते, प्रतिपदेचा लहानसा चंद्र असतो. त्याचं जर दर्शन घ्यायचं असलं तर आपल्याला डावीजे तेवी औपाधिका बोलिया,
तर काय होतं, पटकन दिसत नाही. मग आपल्याला सांगायला तर मी कुठे बोट केलाय ना, ती बघ ती झाडाची फांदी आहे ना, त्याच्याबरोबर मागे बघ तिथे तिची कोर दिसेल. अशी उपाधी काहीतरी सांगावी लागते, काहीतरी आधार द्यावा लागतो दृष्टीला, काहीतरी दिशा द्यावी लागते. पौर्णिमेचा चंद्र पटकन दिसतो, त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. पण ही प्रतिपदेची जी कोर आहे ती लहानशी आहे, तिला दाखवायचं असेल तर कुठली तरी झाडाच्या फांदीची काहीतरी अशी खूण दाखवावी लागते. असं सरळ पहा त्या फांदीच्या टोकाला की बघ तिथे कोर दिसेल, असं खुणेने सांगावं लागतं. तसं भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करताना अशा उपाधी घ्याव्या लागतात. असं सरळ सरळ सांगता येते, सरळ सरळ दाखवता येत नाही. ते जसं तसं भगवंताचं रूप असं वर्णन करायला लागतं. आता आपला विषय चालला होता सर्वस्याच्या हृदय सन्निविष्टो, सर्वांच्या हृदयात ईश्वर आहे म्हणजे आहेच. पण आपण जिथे आहे तिथे न शोधता भलतीकडे शोधतोय, त्यामुळे असं झालेलं आहे. त्याला आपल्याला ओळखायचं आहे, त्याला जाणायचं आहे. सर्वांच्या हृदयात तो आहे, तर आता स्थान कळलं, ॲड्रेस कळलेला आहे. मग आता हे भगवंताचं जाणण्याचं जे काम आहे, सर्वांच्या हृदयात असणाऱ्या भगवंताला जाणण्याचं जे काम आहे, त्याच्यासाठी खरं ग्रंथ वाचून ऐकून काही होणार नाही, किंवा नुसत्या बुद्धीनं नुसत्या विद्वत्तेनं पण काही होणार नाही. तर त्याच्यासाठी काय हवं, सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने जायला हवं. नियमितपणाने उपासनेची याला न कंटाळता सद्गुरू काय सांगतील ते करायला हवं, तर हे समजेल असं पण आपल्याला कळणार आहे. आता सद्गुरू जे काही सांगतायत म्हणजे संसाराचा पसारा बाजूला करा आणि म्हणजे परमात्मा कळेल, म्हणजे परमात्मा जाणता येईल, आणि असं हा सगळा संसाराचा म्हणजे दृश्य जग सारखं सारखं म्हणतोय आपण, तो बाजूला करून परमात्म्याला जाणता आलेला आहे. आणि ते दुसऱ्यालाही सांगण्यासाठी त्या सद्गुरूंची क्षमता आहे. म्हणजे स्वतःला तर त्यांना कळलं आहेच आणि ते दुसऱ्यालाही सांगू शकतात. पण आपलं काय होतं, जीव परमात्म्याला जाणत नाही. बरं समजा काही जाणलं तरी लगेच ते नाहीच होतं, तेवढ्यापुरतं कळतं. आता ऐकतोय, वाचतोय, आज तुम्हाला सगळं सांगायचं होतं म्हणून मी सकाळपासून 2-4दा वाचलं, त्यामुळे तेव्हा असं अरे वा काय छान आहे, काय छान आहे कळलं की हे सगळ्या दृष्टांतांचा विचार केला तर जे स्वरूप आहे ते दाखवता सांगता शब्दात मांडता येत नसलं तरी आपल्याला कळलं की असं असं आहे. पण ते तेवढ्यापुरतंच होतं. जाणलं तरी जीवाला म्हणजे त्यातलं पटकन बाजूला होतं, कायम राहत नाही. ते जीव परमात्म्याला जाणत नाही, कारण जाणलं की परत नाहीच होतं. ते मिठाच्या बाहुलीचं उदाहरण माऊली देतात की ती मिठाची बाहुली समुद्राच्या पायात टाकली आणि किती खोल समुद्र आहे असं जर कोणी मापायचं म्हटलं तर कसं चालेल, काहीच उपयोग होणार नाही. तसं म्हणाले आहे. तो ना जाणायची गोष्ट आहे, त्याच्यासाठी काही ग्रंथ वाचन अमुक तमुक होणार नाही, त्यांनी काही आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होणार नाही. तो सद्गुरूंनी ज्या मार्गाने जायला सांगितलेलं असेल त्या मार्गाने जायचं. आत्मरूपाने जाणणारे सद्गुरू असतात, ते बरोबर मार्ग दाखवतात आणि त्या सद्गुरूंच्या वाटेला गेलं की परमात्म्याची ओळख होईल. आता सद्गुरू काय तर ते भूदेव आहेत. या चालते बोलते संत ज्याला म्हणतो त्यांचं ऐकायचं आणि परमात्मा जाणण्याची इच्छा अर्जुनासारखी असली पाहिजे. म्हणजे सद्गुरू जसे असले पाहिजेत तसे सत्शिष्य असले पाहिजेत. सद्गुरू द्यायला बसलेले आहेत पण सत्शिष्य अर्जुनासारखा असला पाहिजे. जाणणारा ठीक आहे, सांगणारा जो आहे तो सद्गुरू सांगेल, पण ऐकणारा जो आहे तो पण तसा असला पाहिजे ना, ताकदीचा. म्हणजे जाणणारा पाहिजे, ऐकणारा पाहिजे, जे जाणायचं ते जाणणाऱ्याला माहिती पाहिजे, तो जो काही सांगतो आहे त्याचं आकलन आपल्याला झालं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता हे सगळं अर्जुनाचं ठीक आहे, हो तुम्हा आम्हाला कसं जमावं असं आपल्यासारख्याला वाटलं तर काही चूक नाही. तर त्याच्यात त्याला उत्तर हेच आहे की त्याला धैर्यानं संतांच्या सद्गुरूंच्या सांगण्याचं ऐकून पुन्हा पुन्हा ऐकून पुन्हा पुन्हा त्याचं मनन चिंतन करून मी म्हणजेच ईश्वर, आधीचं सगळं आपण जे पाहिलं ना की भगवंताने अर्जुनाला अशी गळामिठी मारली आहे आणि त्यांचं जे अद्वैत साधलं आहे तसं संतांचं सद्गुरूंचं आणि सत्शिष्याची जेव्हा अशी एकरूपता होईल, मी आणि ईश्वर हे वेगळे नाहीच आहेत असं जेव्हा होईल तेव्हा मग
ईश्वरत्व काय ते कळेल. शब्दात सांगता येण्यासारखं नाही. पण होतं असं की आपण कसं होतं, आपण आपल्या प्रापंचिक दृश्य जगातल्या आपल्या ज्या जाणीवा आहेत किंवा आपले जे काही सुखदुःख आहेत त्यांनी पटकन प्रभावित होतो आणि ह्या सगळ्याच्यापासून आपण वेगळे होतो, ईश्वरापासून वेगळे व्हायला लागतो. खरं तर वारंवार सांगणं जीव आणि ईश्वर एकच, जीव आणि ईश्वर एकच असं आहे. पण जगाचं रूप बदलणार आहे ना, दृश्य जगाचं रूप बदलणार आहे. ईश्वर तसा न तसा आहे, सर्व ठिकाणी आहेच आहे. त्या ईश्वराचं ते जे स्वरूप परमात्मा पाहायचं आहे. आणि ह्या बदलणाऱ्या जगात सगळं हे आजूबाजूला सगळं बदलणारं, तो मात्र न बदलणारा असं जे सगळं आहे तो कायमस्वरूपी, तो स्थिर आणि हे सगळं बदलणारं असं दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या दोन्ही आपल्या दृश्य जगामध्येच सर्व ठिकाणी ईश्वर आहे, न बदलणारा, स्थिर असणारा, सर्वांच्या हृदयामध्ये सर्वसच्या हृदय सन्निविष्टो असं त्यांनी सांगितलं. हे जे स्वरूप ईश्वर आहे सगळ्यांच्यामध्ये आहे, चराचरामध्ये साठलेलं आहे. दृश्य जग सारखं बदलणारं असून सुद्धा त्याच्यामध्ये आहे. याचा अर्थ हे बदलणारं जे दृश्य जग आहे त्याच्यामध्ये आपण आहोत, त्याच्यात असल्यामुळे आपल्याला सगळं कर्म करावं लागतं आहे. सगळ्या पापपुण्याच्या गोष्टी आपल्याला आहेत. जे कर्म केलं आहे ते त्याच्याबद्दल फळ किंवा ती काय फळाची निष्पत्ती, मग जे चक्र सगळं, हे सगळं जे आहे ते आपण दृश्य जगामध्ये अनुभवतोय. आणि इथे मात्र ते आपल्याला सांगतायत की जीवाचं स्वरूप काय आहे, तर ते ईश्वरत्व आहे. आता ह्या सगळ्या गोंधळामध्ये सर्वसचाहम हृदय सन्निविष्टो हे माऊली आपल्याला समजावून देण्यासाठी हा सगळा प्रयत्न करतायत की सगळ्यांच्या हृदयात तो स्थित आहे आणि तेच तू आहेस. मग आता या बाकी सगळ्या गोष्टी घालून ते स्वरूपाला जाण्याचं असेल, म्हणजे ते स्वरूपाला जाणणं, सर्वांच्या हृदयात भगवंत आहे हे जाणण्यासाठी ह्या सगळ्या एवढ्या 50 ओव्या माऊलींनी खर्च केलेल्या आहेत. मुद्दा महत्वाचा काय तो परत एकदा आपण लक्षात घेऊया. परस्पर विरोधी असणाऱ्या गोष्टी, आता पाहिजे दृश्य जग आणि कायमस्वरूपी असणारा ईश्वर, दृश्य जग बदलणारं तो स्थिर, असं हे सगळं परस्पर विरुद्ध आहे. स्मृती पण आहेत, विस्मृती पण आहे, ज्ञान पण आहे, अज्ञान पण आहे, सुख पण आहे, दुःख पण आहे, यश आहे, अपयश आहे, भीती आहे, निर्भयता आहे, सत्य आहे, असत्य आहे, हिंसा आहे, अहिंसा आहे, अगदी समता आहे, विषमता आहे. जेवढ्या म्हणून माहिती असणाऱ्या तुम्हाला परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या दृश्य जगामध्ये आहेत. जेवढे परस्पर विरुद्ध शब्द आपल्याला माहिती आहेत ते सगळे घेतले तरी आपल्याला कळेल. पण ते सगळं ईश्वराच्या सत्तेनेच चालत आहे. चांगल्या आणि वाईट परस्पर विरुद्ध असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण या श्लोकात पाहिलाय. तोच स्मृती पण देतो आणि तोच विस्मृती पण देतो. त्यामुळे परस्पर विरुद्ध असणाऱ्या सुद्धा गोष्टी ह्या त्याच्याच सत्तेनं चालतात. अमृतम चैव मृत्युश्च, भगवंत म्हणतो अर्जुना अमृतही मीच आहे, मृत्यूही मीच आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये ह्या परमात्म्याचं वर्णन करा. तो हलत नाही, हलतो, तो आत आहे, तो बाहेर पण आहे, तो दूर पण आहे, तो जवळ पण आहे, असं वर्णन केलं. आता किती परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. परमात्मा सगळीकडे आहे हेच सांगायचं आहे, पण ते सांगताना आत पण आहे, बाहेर पण आहे, जवळ पण आहे, दूर पण आहे. तो हलत नाही, हो हलतो, मूर्त आहे, अमूर्त आहे. परस्पर विरुद्ध असणारी सगळी त्या परमात्म्याला लागतात. तो सांगता येत नाही, तो जड आहे, तो चेतन आहे, सगळं आहे त्याला. विष्णू सहस्रनामामध्ये विष्णूची नावं दिलेत ना, अणु पण म्हटलं, बृहत पण म्हटलं. अणु म्हटलं, बृहत मोठं ते पण म्हटलं, कृश म्हटलं, रजू पण म्हटलं, गुण म्हटलं, निर्गुण, सगळे शब्द परस्पर विरुद्ध विष्णूची नावं देताना सुद्धा. मग याचा अर्थ काय, तर तो चराचरात सगळीकडे भरलेला आहे, तो आपल्याला ओळखायचा आहे, त्याला आपल्याला धरून ठेवायचं आहे. आता ईश्वरी सत्ता असं जर असेल आणि ह्या ईश्वरी सत्तेच्या सहाय्यानं हे सगळं एकमेकांच्या विरोधात असून सुद्धा हे सगळं चाललेलं आहे असं आपण म्हणतोय, हे आपल्याला कळावं ना. म्हणून वरदानंद भारतीने एक फार सुंदर उदाहरण दिलं आहे, ते आपण ऐकूया आणि आजचा विषय थांबूया. त्यांनी असं म्हटलं की लक्षात घ्या, आपण निरोगी आहोत किंवा आपल्याला काही व्याधी झाली आहे, विरुद्ध आहे ना, आपण अगदी छान आहे आपली तब्येत किंवा आपल्याला काही व्याधी झाली. आता या दोन्ही गोष्टी खरं तर परस्पर विरुद्ध आहेत की नाही. तब्येत चांगली असणं आणि काहीतरी तब्येतीला होणं परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत.
पण या दोन्ही गोष्टी जिवंतपणाच्या आश्रयानेच होणार. मृत माणूस व्याधीग्रस्त होणार नाही किंवा मृत माणूस निरोगी पण असणार नाही. आपण जिवंत आहोत म्हणून या दोन्ही गोष्टी आहेत. काय उदाहरण देतात. तसं आहे की तो ईश्वर दोन्हीकडे आहे, त्याला आपण ओळखलं पाहिजे. काहीही झालं तरी तो ईश्वराच्याच आश्रयाने सगळ्या गोष्टी होत आहेत हे आपल्याला मान्य करायला हवं. ते नुसतं मान्य नाही, ते आपण पटवून घेतलं पाहिजे. आणि मग स्वाभाविकच मनासारखं झालं तर आनंद, आणि मग मनासारखं झालं नाही तर तेही ईश्वराच्या आश्रयानेच होत आहे हे कळावं. त्यामुळे जिवंतपणाच्या आश्रयानं ह्या दोन्ही गोष्टी होतात. जो जिवंतच नाही आहे तो काय आजारी पडायचा नाही किंवा काय तो निरोगी पडायचा संबंध नाही आहे. त्यामुळे निरोगी असणं किंवा व्याधीग्रस्त असणं याला माणूस जिवंत असायला लागतो. सगळ्या बऱ्या वाईट परस्पर विरुद्ध असणाऱ्या गोष्टी एकाच भूमीवर घडत आहेत, एकाच आश्रयाने घडत आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. किंवा जिवंत माणूस आहे तो योग्य तो आहार घेईल किंवा कुपथ्य करेल. पण माणूस जिवंत असेल तोच ह्या दोन्ही गोष्टी करेल ना. एकाच सत्तेने चालत आहेत असं हे एकाच ईश्वरी सत्तेनं हे सगळं ज्ञान आहे. ज्ञानपण आहे आणि अज्ञानपण आहे, सगळं एकाच सत्तेने आहे. हे जे अहम सर्वस्य हृदि सन्निविष्टः, मी सगळ्यात आहे. सज्जनात आहे, दुर्जनात आहे, आनंदात आहे, दुःखात आहे, सगळीकडे आहे, चलात सगळीकडे आहे. अहम सर्वस्य हृदि सन्निविष्टः असं भगवंतांनी सांगितलं. म्हणजे चांगलं वाईट सगळं त्याच्याच आश्रयाने होत आहे लक्षात घ्यायचं. पण आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय कळतंय. आता नुसतं सगळं त्याच्या आश्रयाने होत आहे याच्यावरती जे काय होईल ते असं नाही आहे. काय चांगलं काय वाईट, काय योग्य काय अयोग्य हे ठरवून आपल्याला वागायला काय हरकत आहे. ते जर आपण भान ठेवायचं म्हटलं म्हणजे आळस दवडला, अप्रामाणिकपणा दवडला, सगळं जे की आहे ते अगदी बुद्धीच्या सहाय्यानं विचारपूर्वक विवेकाने सार काय आहे चांगलं काय असं जर केलं तर मग आपल्याला ह्या भगवंताच्या दोन्ही जे काही त्याच्या आश्रयाने दोन्ही गोष्टी होत आहेत असं वाटतंय. तर मत्तस्मृती ज्ञानपोहनंच म्हणजे त्याच्यामुळेच स्मृती किंवा विस्मृती असं सगळं होतं असं वर्णन आहे. मग भगवंतच आपल्याला बुद्धी देतोय तर ती भगवंतांनी दिलेली बुद्धी आपण जर सारासार विचारानं वापरली तर काय होईल याचा विचार आपल्याला करायला हवा. तर माऊलींनी आपल्याला कृष्णार्जुनाचं एकमेकांवरचं प्रेम आणि पुन्हा एकदा थोडक्यात जे अर्जुनाला आत्मज्ञान कळलं ते पुन्हा एकदा आपल्याला कळावं याच्यासाठी हे छान एक नाट्यपूर्ण असा प्रसंग या ओव्यांच्या साह्यानं आपल्यापुढे मांडला. नाहीतर खरं अर्जुनाला जे माहिती आहे तेच भगवंत परत सांगतायत. पुन्हा आता काही तत्वज्ञान न सांगता या सगळ्या दृष्टांताच्या आधारे तो कसा सगळीकडे भरलेला आहे आणि निरुपाधिक असणारं जे ईश्वर तत्व आहे, काही उपाधी नाही असं ईश्वर तत्व म्हणजे काय याचा आपल्याला सहज उलगडा होईल अशा पद्धतीच्या या ओव्यांचा माऊलींनी छान आपल्यासमोर मांडल्या. पुन्हा एकदा आपण या सगळ्या ओव्या काकांच्या निमित्तानं ऐकूया म्हणजे त्याचा आपल्याला आनंद घेता येईल. पुढला श्लोक पुढल्या वेळेला. धन्यवाद.